नमस्कार मंडळी. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. इथपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हळहळलं. पण आता दादांच्या मागे त्यांच्याच पक्षात एक अत्यंत अंतर्गत युद्ध पेटलंय, ज्याची ठिगणी थेट देवगिरी बंगल्याच्या आत पडली आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले हे पक्षातील जुने नेते. पण आता राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की दादानंतर राष्ट्रवादीची संपूर्ण सूत्र आणि त्यांच्या राजकीय वारसा दोन नावांच्या हातात चाललेला आहे. पहिलं नाव म्हणजे सुनेत्रा पवार आणि दुसरं नाव म्हणजे पार्थ पवार. पक्षात सध्या एक छुपी पण अत्यंत तीव्र लढाई सुरू आहे. पवार फॅमिली वर्सेस जुन्या नेत्यांची फळी. आणि विषय फक्त पक्षांच्या अध्यक्षपदाचा नाही, तर विषय आहे अजितदादांनी उभा केलेला हा भला मोठा पक्ष पुढे नक्की कोणाचा होणार. सुनेत्रा वहिनींनी एक असा डाव टाकला ज्यामुळे जुन्या नेत्यांचे कान टवकारले आहेत. अजितदादानंतरच पक्षात नक्की काय शिस्त आहे, सुनेत्रा वहिनींची तो मास्टर स्ट्रोक काय आहे आणि पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री घेतलेली भेट नक्की कशासाठी होती, आपण याच इनसाइड स्टोरीचा पंचनामा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे आणि तुम्ही पाहताय ज्ञानगंगा. मंडळी, आधी क्रोनॉलॉजी समजून घ्या. जेव्हा अजितदादांनी पक्षाचा धुरा सांभाळला होता तेव्हा पक्षात त्यांच्या शब्दाला अंतिम मानलं जायचं. पण दिल्लीतली सेटिंग असो की महाराष्ट्रातल्या जागा वाटप, दादा स्वतःच निर्णय घ्यायचे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दादांचे चाणक्य म्हणून मागे उभे असायचे. पण अजितदादांच्या अचानक जाण्याने पक्षात सर्वात मोठा आधारस्तंभ कोसळला. दादानंतर पक्षात मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अशा वेळी जुन्या फळीला म्हणजेच प्रफुल्ल पटेल, तटकरे असं वाटलं की आता पक्षाचा ताबा आणि निर्णय प्रक्रिया त्यांच्याच हातात राहील. पण दिल्लीत भाजप हायकमांडसोबत वाटाघाटी करण्यामध्ये ही जुनी मंडळी पुढे सरसावली. पण भाऊ, राजकारण एवढं सोपं नसतं. अजितदादांचा गट किंवा पक्ष हा केवळ दिल्लीतल्या नेत्यांवर चालत नाही, तर तो ग्राउंडवरच्या कार्यकर्त्यांवर चालतो. आणि याच ग्राउंडवर आता एंट्री झाली आहे सुनेत्रा वहिनींची. आता थेट मुद्द्यावर येऊया. ही धुसफूस अचानक का वाढली, तर त्यांचं सर्वात मोठं कारण आहे अजितदादांचा राजकीय वारसा. अजितदादानंतरच त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना पोरकं वाटू नये म्हणूनच सुनेत्रा वहिनींनी स्वतः पुढे आलेले आहेत. बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी वहिनींनी थेट संपर्क सुरू केलेला. गोटातली बातमी अशी आहे की पक्षात आता सुनेत्रा वहिनींचा शब्द अंतिम मानला जाऊ लागलेला आहे. पण इथेच एक सर्वात मोठी इनसाइड स्टोरी समोर येते. सूत्रांच्या मते सुनेत्रा वहिनींचा एक सूर आहे की दादानंतर जर कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना राजकीय सुरक्षितता हवी असेल तर शरद पवार काकांशी असलेले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा कुटुंब एकत्र आलं पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सुवर्ण मध्ये किंवा पॅच ॲप हवा अशी सुप्त इच्छा कार्यकर्त्यांची आणि पवार कुटुंबांची आहे यामध्ये. पण इथेच खरा खोळंबा आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या किंवा पवार कुटुंब पुन्हा भावनिकदृष्ट्या एकत्र आले तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ या जुन्या नेत्यांच्या पक्षातलं स्थान काय राहील. काकांनी आधीच स्पष्ट केलं की कुटुंबाचे दरवाजे उघडे आहेत, पण पक्ष फोडणाऱ्यांना माफी नाही. म्हणजेच जर पॅच अप झालं तर फायदा फक्त पवार कुटुंबाच म्हणजेच सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवारांचाच होईल. या जुन्या नेत्यांना मात्र साईडलाईन व्हावं लागेल व म्हणूनच सुनेत्रा वहिनींनी या वाढत्या प्रभावाला आणि पॅच अपच्या हालचालींना जुन्या फळींतून छुपेपणाने कडाडून विरोध केलेला आहे. आता यात एंट्री होते अजितदादांचे सुपुत्र म्हणजे पार्थ पवार यांची. सर्वात अगोदर अजितदादा असताना पार्थ पवार काहीसे मागे असायचे, पण दादांच्या जाण्यानंतर पार्थ पवारांनी स्वतःला झोकून दिलंय. दादांच्या मागे असलेल्या तरुण कार्यकर्त्यांची फळी आता पार्थ पवारांच्या मागे उभी राहायला दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पार्थ पवारांनी मध्यरात्री अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली. आता सांगितलं गेलं की ही केवळ सदिच्छा भेट होती, पण राजकारणात त्यातही अजितदादांच्या जाण्यानंतर मध्यरात्री होणाऱ्या सदिच्छा भेटीमागे खूप मोठं गुपित असं असतं भाऊ. यामध्ये सूत्रांच्या मते पार्थ पवार हे जुन्या नेत्यांवर म्हणजे प्रफुल्ल पटेल, तटकरे विसंबून न राहता पक्षात स्वतःची एक तरुण फळी निर्माण करत आहे. दादांचा वारसा
आमचाच हा संदेश त्यांनी महायुतीमधील इतर नेत्यांना आणि स्वतःच्या पक्षातील जुन्या फळींना स्पष्टपणे दिलेला आहे. जुन्या नेत्यांना पक्षात केवळ मार्गदर्शक मंडळाच्या भूमिकेत पाठवण्याची आणि पक्षाची संपूर्ण कमान स्वतःकडे घेण्याची तयारी या तरुण फळीने सुरू केलेली आहे. या अंतर्गत संघर्षामुळे पक्षाची मोठी कोंडी झालेली आहे. एका बाजूला अजितदादांची फॅमिली आहे, त्यांच्याशी कार्यकर्त्यांची भावनिक नाळ जोडलेली आहे. दुसऱ्या बाजूला जे जुने सहकारी आहेत त्यांच्याकडे दिल्लीची सिटिंग आणि राजकीय अनुभव हे मात्र नक्की आहे. त्यातूनच भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. महायुतीला देखील चिंता आहे की जर अजितदादांच्या राष्ट्रवादीत अशीच अंतर्गत धुसफूस राहिली तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटप कोणासोबत करायचं. सुनेत्रा पवारांचा शब्द अंतिम मानायचा की प्रफुल्ल पटेलांच्या या गोंधळामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकते. तर मंडळी, एकूणच चित्र काय आहे? अजितदादानंतरच वरून शांत दिसणाऱ्या राष्ट्रवादीत सध्या अंतर्गत संघर्षाचा ज्वालामुखी धुमकतोय. पवार फॅमिली विरुद्ध जुनी फळी हा वाद आता केवळ पडद्यामागे राहिलेला नाही, तो आता उघडपणे चर्चेत जाऊ लागलेला आहे. सुनेत्रा वहिनींनी आणि पार्थ पवार दादांचा हा राजकीय वारसा यशस्वीपणे पुढे नेणार की प्रफुल्ल पटेल तटकरे आपली पकड कायम ठेवणार हे येणारा काळ सांगेल. पण तुम्हाला काय वाटतं? अजितदादांचा खरा राजकीय वारसा कोण? सुनेत्रा वहिनींनी आणि पार्थ पवारांनी पक्षाची सूत्र हाती घेतली पाहिजे का? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इनसाइड राजकीय घडामोडींसाठी आपल्या ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर. तोपर्यंत पाहत रहा ज्ञानगंगा. धन्यवाद.